Hello students, welcome once again in online video lecture series conducted by Pradhyapak B.V. Bansode, Department of Chemistry, Krishna Mahavidyalay, Raitere Budruk, Junior Wing. In previous lecture, we discussing about the classification of complexes. Classification of complexes हा पॉईंट आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेला आहे. त्या लेक्चरमध्ये आपण दोन प्रकारचे क्लासिफिकेशन्स रिप्रेझेंट करणार होतो. पहिलं क्लासिफिकेशन होतं इट इज बेस्ड ऑन टाइप्स ऑफ लिगँड्स. जे काही क्लासिफिकेशन आहे त्यापैकी पहिला टाईप आपण बघितला होता आणि तो पहिला टाईप होता टाइप्स ऑफ लिगँड्सवरती डिपेंड्स. त्या टाइप्स ऑफ लिगँड्समध्ये दोन प्रकार आपण रिप्रेझेंट केले होते. पहिला टाईप होता होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस आणि दुसरा होता हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस आणि हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस ह्या दोघांमधला मेन डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केला होता. मेन जो पॉईंट आहे तो कुठला असतो, जर आपल्याकडं वन टाईप ऑफ लिगँड असेल आणि जर आपल्याकडं मोअर दॅन वन टाईप ऑफ लिगँड असेल तर मग त्या प्रकारचा जो कॉम्प्लेक्स आहे तो कुठल्या प्रकारचा कॉम्प्लेक्स आहे हे आपण पाहिलेलं आहे. मग समजा होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स बघायचा असेल तर होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हणजे नेमका कुठला कॉम्प्लेक्स असतो की ज्याच्याकडे काय पाहिजे आपल्याला वन टाईप ऑफ लिगँड बाउंड टू द मेटल आयन. मेटल आयनला फक्त एकाच टाईपचा लिगँड त्या ठिकाणी अटॅच असणं गरजेचं आहे. आणि जर तसं झालं तर त्यांना म्हटलं जातं होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. त्याचबरोबर जर आपल्याकडं मोअर दॅन वन टाईप ऑफ लिगँड असतील आणि ते जर आपण डायरेक्टली बॉन्ड करत असेल मेटल आयन बरोबर, फक्त हा जो काही मेटल आयन आहे हा कसा बॉन्ड होतो तर मोअर दॅन वन टाईप ऑफ लिगँड. एकपेक्षा जास्त लिगँड जर त्याला अटॅच होत असतील डायरेक्टली तर तिथं जो तुमचा कॉम्प्लेक्स असणार आहे त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं तर हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. अशा प्रकारे आपण पहिलं क्लासिफिकेशन जे आहे ते लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. इन टुडेज लेक्चर वी डिस्कसिंग अबाउट the second type of classification, and the second type of classification is basis on the charge on the complex. जे सेकंड टाईप ऑफ क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन जर आपण बघितलं तर हे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स आयन. जो काही कॉम्प्लेक्स असेल त्या कॉम्प्लेक्सवरचा जो काही चार्ज असणार आहे त्या चार्जच्या बेसिसवरती आपण आजचं हे जे काही क्लासिफिकेशन आहे 2 नंबरचं क्लासिफिकेशन, हे 2 नंबरचं क्लासिफिकेशन आज ट्रीट करणार आहोत. मग हे जे काही क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन चार्ज, मग ह्याच्यामध्ये जे काही चार्जेस असतात म्हणजे टोटल जे काही साइन ऑफ चार्ज प्रेझेंट ऑन कॉम्प्लेक्स आयन, जो काही कॉम्प्लेक्स आयन आहे आणि त्याच्यावरचं जे काही साइन ऑफ चार्ज असेल त्या साइन ऑफ चार्जनुसार आपण यांचं क्लासिफिकेशन करतो. मग समजा आपल्याकडं जर कॉम्प्लेक्स घेतला आणि जर तो कॉम्प्लेक्सचा टोटल जे काही साइन असेल चार्जचं ते जर समजा प्लस आलं तर मग प्लस चार्ज असणारा जो काही कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं. त्याचबरोबर जर आपल्याकडं निगेटिव्ह चार्ज असणारे जर कॉम्प्लेक्स असतील किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतील तर मग अशा प्रकारचा जो काही कॉम्प्लेक्स असेल त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं. किंवा असे काही कॉम्प्लेक्स आहेत ते काय करतात नायदर बी पॉझिटिव्ह चार्ज नॉर बी निगेटिव्ह चार्ज, म्हणजे ते पॉझिटिव्हही नसतात आणि निगेटिव्हही नसतात. आणि मग अशा प्रकारचा जो काही तुमच्याकडं कॉम्प्लेक्स असेल त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं हे आपण आजच्या या क्लासिफिकेशनमध्ये बघणार आहोत. मग याच्यामध्ये 3 टाईप्स पडतात ह्या क्लासिफिकेशन्समध्ये डिपेंड्स ऑन चार्ज. मग 3 टाईप्स कुठले असणार आहेत ते आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजेत. पहिला टाईप असतो कॅटॉनिक कॉम्प्लेक्सेस, दुसरा असतो ॲनॉनिक कॉम्प्लेक्सेस
आणि तिसरा असतो न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. म्हणजे ज्याच्यावरती चार्ज हा पॉझिटिव्ह असेल त्यांना म्हटलं जातं कॅटायनिक कॉम्प्लेक्सेस. ज्याच्यावरती चार्ज टोटल निगेटिव्ह असेल त्यांना म्हटलं जातं अनायनिक कॉम्प्लेक्सेस. आणि ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो अशा प्रकारचा जो काही कॉम्प्लेक्स असेल त्यांना म्हटलं जातं न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. मग हे जे काही 3 टाईप्स आहेत हे 3 टाईप्स आपण काय करूया वन बाय वन ह्या ठिकाणी रिप्रेझेंट करूया. मग त्यापैकी फर्स्ट टाईप असतो किंवा फर्स्ट कॉम्प्लेक्स असतो आणि तो पहिला कॉम्प्लेक्स कुठला असतो तुमचा कॅटायनिक कॉम्प्लेक्सेस. म्हणजे जो काही कॉम्प्लेक्स असेल हा कॉम्प्लेक्सेस कुठला असतो तुमचा कॅटायनिक कॉम्प्लेक्सेस. त्याच्या नावामध्येच बऱ्यापैकी स्पेसिफिकेशन केलेलं आहे. असा कॉम्प्लेक्स की त्याच्यामधला काय पाहिजे चार्ज हा कॅटायन चार्ज पाहिजे. आता कॅटायन चार्ज म्हणजे थोडक्यात कुठला असतो की जो पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करेल अशांना इन जनरल काय म्हटलं जातं कॅटायनिक कंपाऊंड्स म्हटलं जातं. आणि म्हणून त्या बेसिसवरती हे जे पहिला टाईप आहे त्या पहिल्या टाईपला काय म्हटलं जातं कॅटायनिक कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. मग नेमकं कॅटायनिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण काय करूया रिप्रेझेंट करूया किंवा त्याचे डेफिनेशन इन शॉर्ट ते आपण काय करूया मेन्शन करूया. अ पॉझिटिव्हली चार्जड कोऑर्डिनेशन स्पियर. म्हणजे जर आपल्याकडं पॉझिटिव्हली चार्जड कोऑर्डिनेशन स्पियर असेल. आता ही कोऑर्डिनेशन स्पियर जी टर्म आहे ही आपण लास्ट लेक्चरला बघितलेली होती. कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय तर जो काही तुमचा मेटल असेल आणि जो काही तुमचा लिगॅंड असेल हा आपण काय करतो इट इज एनक्लोज्ड इन स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण काय करतो त्याला एनक्लोज करतो आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेटचा म्हणजे ज्याच्यामध्ये लिगॅंड असतील बॉन्ड विथ मेटल म्हणजे मेटल आहे लिगॅंड आहे आणि हे जर बॉन्डिंग होऊन तुम्हाला एक स्क्वेअर भेटत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटणार आहे कोऑर्डिनेशन स्पियर भेटणार आहे. आणि ह्या कोऑर्डिनेशन स्पियरचा टोटल जो चार्ज आहे तो कुठला असतो तुमचा पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि असे जे काही कॉम्प्लेक्सेस असतात त्या कॉम्प्लेक्सना काय म्हटलं जातं कॅटायनिक कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. किंवा याला आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा काय करू शकतोय रिप्रेझेंट करू शकतो. समजा आपण काय करतोय कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतोय आणि हा जो काय कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे हॅविंग द पॉझिटिव्ह चार्जड कोऑर्डिनेशन स्पियर. म्हणजे जो काही तुमच्याकडं कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड जर तयार करायचं असेल तर आपण पहिल्या लेक्चरला बघितलं होतं कसा तयार होतो कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर एक मेन मेटल असतो आणि त्या मेटलला आपण काय अटॅच करतो नंबर ऑफ लिगॅंड अटॅच करतो. मग काही ठिकाणी 4 लिगॅंड असतात किंवा काही ठिकाणी 6 लिगॅंड असतात. म्हणजे ज्यानुसार आपण लिगॅंड अटॅच कराल त्यानुसार तुम्हाला जो कंपाऊंड भेटेल मेटल बरोबरचा तो कंपाऊंड तुमचा कुठला असतो कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतो. आणि हा जो काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे हॅविंग द पॉझिटिव्हली चार्जड कोऑर्डिनेशन स्पियर. म्हणजे तिथं जो काही तुमचा कोऑर्डिनेशन स्पियर असतो ह्याचा जो काही चार्ज आहे तो कुठला पाहिजे पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे. आणि जर असं होत असेल तर त्या ठिकाणी जी टर्म आपण बघतोय त्या टर्मला म्हटलं जातं कॅटायनिक स्पियर कॉम्प्लेक्सेस. म्हणजे इन शॉर्ट फक्त लक्षात ठेवा कॅटायनिक स्पियर कॉम्प्लेक्सेस म्हणजे काय तर पॉझिटिव्हली चार्जड कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय तर जे काही मेटल आणि लिगॅंड असतील ते आपण कशामध्ये एन्क्लोज करतो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आणि हा जो स्क्वेअर ब्रॅकेट असतो ह्या स्क्वेअर ब्रॅकेटलाच काय म्हटलं जातं कोऑर्डिनेशन स्पियर म्हटलं जातं. आणि ह्या कोऑर्डिनेशन स्पियरचा जो काही चार्ज आहे तो चार्ज कुठला पाहिजे तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे. आणि जर त्याचा पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्या ठिकाणी जो काही कॉम्प्लेक्स भेटणार त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं कॅटायनिक स्पियर कॉम्प्लेक्सेस. अशा पद्धतीने आपण त्याला काय करू शकतोय डिफाईन करू शकतो. एकतर आपण
डायरेक्ट इन शॉर्ट पॉझिटिव्हली चार्ज्ड कोऑर्डिनेशन स्पियर म्हणू शकतोय, किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने त्याला कसं रिप्रेझेंट करू शकतोय तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड हॅव्हिंग पॉझिटिव्हली चार्ज्ड कोऑर्डिनेशन स्पियर, म्हणजे ज्याच्याकडं पॉझिटिव्हली चार्ज्ड कोऑर्डिनेशन स्पियर असेल असे जेवढे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सलाच काय म्हटलं जातं, कॅटॉयनिक स्पियर कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. मग याचं एखादा आपण काय करूया, एक्झाम्पल बघूया. समजा द कॅटायन आपण एक कॉम्प्लेक्स घेतला, तो कुठला आहे समजा Zn म्हणजे झिंक, कुणाबरोबर अटॅच केला आपण समजा NH3 म्हणजे 4 अमोनिया बरोबर अटॅच केले. आता हा झाला तुमचा Zn म्हणजे कोण आहे, मेटल, आणि ह्या मेटलला आपण कोणाला अटॅच केलं, अमोनियाला, म्हणजे 4 NH3 मॉलिक्यूलला. मग ह्यातला मेटल आणि लिगँड आपल्याला ओळखता आला पाहिजे. मग मेटल कोण आहे सांगा बरं, मेटल कोण असणार आहे, मग Zn म्हणजे झिंक, आणि लिगँड कोण असतो तुमचा NH3. किती NH3 तुम्ही ह्याला जोडलेले आहेत तर 4 NH3 जोडलेले आहेत. आणि हे जे काही कॉम्बिनेशन आहे मेटल अँड लिगँड हे आपण कशामध्ये एनक्लोज केलं आहे तर ह्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एनक्लोज केलं आहे. आणि हा जो तुमचा स्क्वेअर ब्रॅकेट आहे ह्या स्क्वेअर ब्रॅकेटलाच काय म्हटलं जातं तर कोऑर्डिनेशन स्पियर म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये काय काय असणार आहेत तर मेटल असणार आहे आणि दुसरं कोण असणार आहे, नंबर ऑफ लिगँड असणार आहेत. आणि जर तसं होत असेल तर तो जो काही तुमचा कोऑर्डिनेशन स्पियर आहे ह्याच्यावरचा जो चार्ज आहे हा चार्ज कुठला पाहिजे, पॉझिटिव्ह. मग इथं बघा किती चार्ज आहे तुमच्याकडं 2+, म्हणजे इथं जो चार्ज आहे मग 1+ असू द्या, 2+ असू द्या, 3+ असू द्या, 4+ असू द्या, इथं फक्त जो चार्ज आहे तो चार्ज कुठला पाहिजे तुम्हाला, पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे. आणि जर तसं होत असेल तर तुमच्याकडं जो काही कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं, कॅटॉयनिक स्पियर कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. किंवा आपण दुसरं जर एखादं एक्झाम्पल बघितलं, समजा हा CO कोबाल्ट घेतला, कोणाबरोबर अटॅच केला आपण तर 5 लिगँड्स ऑफ अमोनिया, म्हणजे 5 अमोनिया लिगँड बरोबर, आणि 6वं कोण आहे फक्त एकटा क्लोराईड. आणि हा जो काही मेटल आहे हा मेटल आपण कुणाबरोबर अटॅच केला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तर 2 लिगँड बरोबर. पहिला लिगँड कुठला आहे तुमचा NH3, किती आहे तुमच्याकडं 5 NH3, आणि Cl किती आहे ओनली 1. आणि हे लिगँड आणि मेटल ह्या दोघांना आपण कशामध्ये ठेवलं, ह्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवलं. आता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ठेवलं म्हणजे ह्याला टोटल आपण काय म्हणतो, कोऑर्डिनेशन स्पियर म्हणतो. आणि ह्या कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर कुठला आयन आपण जोडला आहे, अजून तिथं SO4 आयन जोडलेला आहे. आता आपण जर ह्या दोघांमध्ये कम्पेअर केलं, हा पहिलं एक्झाम्पल आणि दुसरं एक्झाम्पल. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट तुम्हाला 2+ चार्ज दिला होता. आता 2+ चार्ज आहे म्हटलं आपण डायरेक्ट त्या ठिकाणी मेन्शन करू शकतोय की तिथं चार्ज तुमचा पॉझिटिव्ह आहे, आणि पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं तिथं जो कॉम्प्लेक्स आहे तो कुठला असतो तुमचा, कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स असतो. पण ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कुठं चार्जच दिलेलं नाही. चार्ज दिलेला नाही ह्याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे, स्वतः आयडेंटिफाय करायचं आहे की ह्याच्यामध्ये कुठला चार्ज असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे का निगेटिव्ह असणार आहे. मग समजा हा तुमचा कोऑर्डिनेशन स्पियर आहे, इथं पण कोऑर्डिनेशन स्पियर होतं, ह्या कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर चार्ज बघायचा. इथं पण आता हा कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे एनक्लोज्ड इन स्क्वेअर ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे बघा, SO4. आणि जर एक SO4 असेल तर त्याचा टोटल चार्ज आहे तो किती असतो तुमचा, -2 चार्ज असतो. म्हणजे SO4चा जर चार्ज बघितला तर टोटल चार्ज किती असतो, -2. आणि हा जो काही -2 आहे SO4चा चार्ज, हा जर आपण या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर पाठवला, म्हणजे फक्त आपण ह्याला SO4 अटॅच केले आयनच्या स्वरूपामध्ये, हा जर आपण त्याला आयोनाइज केलं तर इथला जो तुमचा चार्ज आहे SO4चा -2 हा कशामध्ये कन्वर्ट होतो, प्लसमध्ये कन्वर्ट होतो. आणि म्हणून अशा प्रकारचं जे एक्झाम्पल आहे
ह्या एक्झाम्पलला काय म्हटलं जातं, कॅटॉयनिक कॉम्प्लेक्सेस म्हटलं जातं. कधी कधी तुम्हाला क्लासिफिकेशनसाठी विचारलं जातं, काही एक्झाम्पल्स दिले जातात आणि त्या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला क्लासिफाय करा विच कंपाऊंड्स इज अ कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स, आयोनिक कॉम्प्लेक्स और न्यूट्रल कॉम्प्लेक्स. मग त्यावेळेस तुम्हाला हा जो रूल आहे किंवा हे जे काही टर्म आहे ही टर्म त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. फक्त आपल्याला ओळखता आला पाहिजे की ह्याच्यामध्ये आपला चार्ज आहे हा चार्ज कुठल्या प्रकारचा असणार आहे. म्हणजे समजा हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे, ह्याच्या बाहेर फक्त बघायचं. मग हा स्क्वेअर ब्रॅकेट होता, ह्याच्या बाहेर कुठला कंपाऊंड आहे तुमच्याकडं, SO4 आयन आहे. आणि जर मी ह्याचं आयोनायझेशन केलं म्हणजे SO4 कंपाऊंडचं आयोनायझेशन केलं तर हा SO4 काय होतो, कन्वर्ट होतो कशामध्ये, प्लस चार्जमध्ये. आणि मग ह्या कॉम्प्लेक्सचा टोटल जो चार्ज आहे तो टोटल चार्ज कुठला असतो तुमचा, तर प्लस चार्ज असतो. आणि मग ज्याच्याकडं पॉझिटिव्ह चार्ज असेल अशा कंपाऊंडना काय म्हटलं जातं, कॅटॉयनिक कॉम्प्लेक्सेस म्हटलं जातं. अशा पद्धतीनं हा पहिला टाईप आहे. हा पहिला टाईप आपल्याला काय करायचा आहे, रिप्रेझेंट करायचा आहे.